मी MCGM गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये जुलै महिन्यात जी काही महत्त्वाची अपडेट असते ती एक अशी प्रकारची असते की तुमची जी काही इन्क्रीमेंट असते ती तुम्हाला लागू होत असते। त्यानंतर ITR फाईल तुम्हाला करावी लागत असते। तर त्या संदर्भात अशी अपडेट आहे बघा, जे काही कर्मचारी 1 जानेवारी ते 31 जूनपर्यंत जॉईन होतात त्या कर्मचाऱ्यांची जॉईनिंगनुसार त्यांची इन्क्रीमेंट ही जानेवारी महिन्यामध्ये होत असते दरवर्षी। त्यामुळे त्यांनी 1 जानेवारी हा दिवस कामावर असणे गरजेचे आहे। जे कर्मचारी 1 जानेवारीला हजर राहत नाहीत किंवा CL, EL किंवा HPL घेत असतात किंवा बालसंगोपन रजा घेतात, त्यांना त्यांची इन्क्रीमेंट मिळते, परंतु ती त्यांना पुढे मिळते। त्यामुळे त्यांच्या इन्क्रीमेंटमध्ये फरक पडतो, ती लेट होते। त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांची जॉईनिंग जुलै ते डिसेंबर 1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये झालेले असते, त्या कर्मचाऱ्यांचे इन्क्रीमेंट ही जुलै महिन्यामध्ये होत असते। आता त्यामुळे 1 जुलैचा हा दिवस सर्व कर्मचाऱ्यांनी भरला पाहिजे। आता तुमची जॉईनिंग कधी आहे ते तुम्ही चेक करा आणि त्यानुसार तुमची इन्क्रीमेंट होते का ते बघा। आता इन्क्रीमेंट किती होते, तर इन्क्रीमेंट हे जवळपास 3% दरवर्षी होत असते। तुमच्या बेसिकच्या 3% रक्कम तुमच्या बेसिकमध्ये ॲड होते। जर बेसिकमध्ये 3% तुमची अमाऊंट ॲड होत असताना जर तुमच्या बेसिकमध्ये 3% अमाऊंट ॲड होत असताना जी काही अमाऊंट असते ती 50च्या वर असेल तर तो आकडा 100 धरावा आणि 50च्या खाली असेल तर त्याच्या खालची 0 धरावा। म्हणजे एखादा तुम्ही अमाऊंट काढत असताना 654 रुपये बेसिकच्या 3% काढल्यानंतर 654 रुपये येत असेल तर तुम्हाला 700 रुपये इन्क्रीमेंट होणार। जर तुमच्या बेसिकच्या 3% काढल्यानंतर 650च्या खाली अमाऊंट येत असेल तर 600 रुपये तुमच्या इन्क्रीमेंटमध्ये वाढ होणार, अशा प्रकारची माहिती आहे। यानंतर ITR जो काही फाईल करायचा असतो तो 31 जुलैपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांनी, जे काही गव्हर्नमेंटचे कर्मचारी असतात त्यांनी फाईल करणे जरुरी आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात जी काही माहिती असेल ती तुम्हाला मिळेल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या इन्क्रीमेंटमध्ये किती वाढ होणार आहेत याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा, तर त्याबद्दल मी तुम्हाला कमेंट्समध्ये तुमच्या इन्क्रीमेंटमध्ये कितीने वाढ होणार त्याची माहिती देतो। त्यानंतर 3% तुमची इन्क्रीमेंटमध्ये वाढ झाल्यानंतर तुमच्या बेसिकमध्ये 3% वाढ झाल्यानंतर तुमच्या HRA आणि DAमध्ये सुद्धा त्यानुसार ॲटोमॅटिक वाढ होते। अशा प्रकारे मिनिमम कमीत कमी 1000 रुपयापर्यंत तुमच्या सॅलरीमध्ये वाढ होईल। जो काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे त्याच्या हिशोबानुसार कमीत कमी 1000 रुपये, ज्यानुसार तुमची पद आहेत त्यानुसार तुमची बेसिक आहेत त्यानुसार तुमची इन्क्रीमेंट तुम्हाला मिळेल। अशा प्रकारची माहिती होती। त्यानंतर आपल्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, मी आपल्याला सर्व सोशल साईट्सवर उपलब्ध झालेलं आहे। त्यामुळे इंस्टाग्राम, त्यानंतर व्हॉट्सअपचं चॅनल, त्यानंतर टेलिग्राम चॅनल इथे जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मी तिथे PDF स्वरूपात माहिती देण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।